रात्री उशिरा वादळी वाऱ्यामुळे पिकं जमीनदोस्त झालेली आहे। रात्री उशिरा अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मसवड परिसरातील शेतातील उभं असलेले पीक यावेळेस नुकसानग्रस्त झालेले आहेत। शेतातील पिकांसोबत आंबा डाळिंब या फळांचं उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी ओंकार कदम देत आहेत। ओंकार, आपण बघितलं साताऱ्यामध्ये पिकं आडवी पडलेली आहे, अनेक ठिकाणी गारा सुद्धा पडल्या असल्याची माहिती मिळते आहे। सध्याची काय परिस्थिती? गेल्या 2 दिवसापासून सातारा जिल्ह्यातील बऱ्याच परिसरामध्ये ढगाळ वातावरण होते, परंतु काल काही परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस झाला आणि काही ठिकाणी नुसतंच मोठ्या प्रमाणात वादळी वारे झाले। त्यापैकी पूर्वेचा जो भाग आहे, जो सातारा जिल्ह्यातील मसवड परिसर आहे, इथं थोड्या प्रमाणात पाऊस झाला, परंतु मोठ्या प्रमाणात वादळी वारे झाल्यामुळे तिथं जी पिकं आहेत ती पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत आणि शेतकऱ्यांचे आज मोठं नुकसान झालंय। महत्वाचं म्हणजे आंबा डाळिंबासारख्या ज्या बागा आहेत त्या बागांना सुद्धा त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे। त्यामुळे एकूणच शेतकरी वर्गामध्ये आता सध्या नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय। निश्चितच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीत आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी शेती पिकांचं झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। साताऱ्यामध्ये पिकं आडवी पडलेली आहे, गारांचा पाऊस काल झालेला आहे। आणि यानंतर सकाळचे 9 वाजलेले आहेत। अर्थातच वेळ आज काय विशेषची झाली आहे। आज काय विशेषमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। दिवसभरात कोणत्या मोठ्या महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहे आपल्याला बघायचं आहे आज काय विशेषमध्ये। यामध्ये पहिली बातमी जी आहे ती अजित पवार यांच्या बीड दौऱ्यासंदर्भातली आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर अजित पवार बीडमध्ये दाखल होताच त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली असल्याचं बघायला मिळतंय। दुसरीकडे धनंजय मुंडे मात्र अजित पवार यांच्या बीड दौऱ्यामध्ये उपस्थित नसणार आहे आणि या दरम्यान उपचारासाठी ते मुंबईमध्ये आले असल्याचं सांगितलेलं आहे। तर वक्फ विधेयकावरून होणाऱ्या मोदी सरकारच्या अग्निपरीक्षेची पुढची बातमी आहे। हे विधेयक पास करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी जोर लावलेला आहे, तर विरोधक देखील या विधेयकाला जोरदार विरोध करण्याच्या तयारीत असल्याचं बघायला मिळतंय। या विधेयकावर आज सभागृहात जवळपास 8 तास चर्चा होणार आहे, त्यामुळे हे विधेयक लागू होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। तिसरी बातमी शेतकऱ्यांवरच्या अवकाळी संकटाची आहे। 10 जिल्ह्यांवर गारपिटीचं संकट आहे। संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पावसानं झोडपलं असल्याचं बघायला मिळतंय। हवामान विभागानं यावेळेस ऑरेंज अलर्ट दिला असल्याचं बघायला मिळतंय। याशिवाय जर आपण बघितलं तर येलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या दरम्यान होणार आहे। यानंतर बातमी बघूयात बीडमधून। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्यासंदर्भातली बातमी आहे। बीडमध्ये दाखल होताच अजित पवार संतापले असल्याचं बघायला मिळतंय। अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं असल्याचंही पाहायला मिळालंय। अधिकाऱ्यांची अजितदादांकडून झाडाझडती घेण्यात आलेली आहे। 4 तास देतो, सर्व माहिती जी आहे ती माझ्यासमोर आणा असं यावेळेस अजित पवार यांनी म्हटलं असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळालंय। त्याच्यानंतर इन्क्युबेशन सीओ आणि आयुक्त या विभागीय आयुक्ताने 4 शिवणाकडे या सगळ्यांनी घेऊन माझे सेक्रेटरी बसतील। मी आता येताना चर्चा केलेली आहे त्याच्याबद्दल थोडंसं मला काय काय पाहिजे, कारण त्यात तुमच्या दुपारपासून मीटिंग आहे। परत मी सुरुवात केल्यावर त्याची माहिती नाही त्याची माहिती नाही असं चालणार नाही। आत्ता ते तुम्हाला सांगतील 8:30 वाजले, तुम्हाला 4 तास मिळतात, त्या 4 तासात सगळी माहिती मला अप टू डेट मी मुद्दे दिले। विमानतळाचा दिलाय, रेल्वेची लाईनचं ते कुठं काय लढलंय तो दिलेला आहे, असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले। आंबेजोगाईच्या हॉस्पिटलचा आहे, घरकुलाचा आहे, नंतर जिल्हा बँकेला काहीतरी कोटी रुपये पाहिजे ते DDRला बोलून द्या, तसं नाही ते जे काय आहे ते तुम्ही घ्या माहिती। ओके, थँक्यू, जय हिंद। तर अजित पवार यांच्या बीड दौऱ्यामध्ये विना अनुदानित शिक्षक आक्रमक झाले। त्यांनी अजितदादा न्याय द्या अशा घोषणा दिल्या। शाहू फुले आंबेडकर विना अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे। आत्महत्या केली होती, त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी गेल्या 9 दिवसांपासून बीडच्या जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे। आज उपमुख्यमंत्री अजित पवार बीडच्या दौऱ्यावर आहेत, त्यांना घेराव घालण्यात येणार आहे असं शिक्षकांनी या दरम्यान सांगितले। त्यांनी आमची भेट घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या शिक्षकांकडून करण्यात आलेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर बीडमधील शिक्षक आक्रमक झालेले आहे। पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अजितदादा न्याय द्या असं यावेळेस सांगितलं जात आहे। अजित पवार यांच्याकडे न्यायाची मागणी करत यावेळेस शिक्षकांचं हे आक्रमक आंदोलन जे आहे ते सुरू आहे। पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20 मध्ये। कळंबमधील महिला हत्या प्रकरणातील आरोपीची थरारक माहिती समोर आली। महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहासोबत त्याच खोलीमध्ये 2 दिवस झोपला। मृतदेहाशेजारी बसून त्यानं जेवण केलं, मात्र 3 दिवसांनंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्यानंतर तो महिलेची गाडी घेऊन बाहेर पडला। आरोपी रामेश्वर भोसले हा महिलेचा ड्रायव्हर आहे। यावेळेस आपण जर बघितलं तर या आंदोलकांना आता पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केलाय। अजित पवार यांचा ताफा या ठिकाणी आलेला आहे आणि या ताफ्यासमोर या सर्व आंदोलकांनी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे। बीडमधील सर्व शिक्षक आक्रमक झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अजितदादा न्याय द्या अपडेट आमचे प्रतिनिधी योगेश काशोद देत आहे। योगेश, आपण बघितलं बीडमध्ये शिक्षक तर आक्रमक झालेले, मात्र एकीकडे ताफा अजित पवार यांचा येतोय, दुसरीकडे रस्त्यावर हे सर्व आंदोलक उतरलेले आहे। सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच आज अजित पवार हे बीडच्या दौऱ्यावरती असून जिल्हा नियोजन आढावा समितीची बैठक जी आहे बीडमध्ये होणार आहे। त्याच्यापूर्वी गेल्या 9 दिवसापासून धनंजय नागरगोजे यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आत्महत्या केली होती, त्यांना न्याय मिळावा म्हणून। त्याचबरोबर विना अनुदानित शिक्षकांना न्याय मिळावा म्हणून आज गेल्या 9 दिवसापासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे। मात्र अजितदादांनी भेट द्यावी व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या शिक्षकांकडून होत होती। ज्यावेळेस ताफा नगर रोडवरनं पूर्व दिशेने जातात त्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले शिक्षक आक्रमक होत रस्त्यावरती आले आणि ताफ्यासमोर घोषणा दिल्या की आम्हाला न्याय द्या, न्याय द्या, अजितदादा न्याय द्या अशा घोषणा या शिक्षकांकडून देण्यात आल्या आणि पोलिसांनी आवराआवरी करत शिक्षकांना थांबवण्याचा प्रयत्न केला। मात्र अजितदादा पवार यांच्या ताफ्यासमोर शिक्षकांकडून घोषणाबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। निश्चितच धन्यवाद योगेश दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। अजित पवार यांच्या बीड दौऱ्यामध्ये सर्व शिक्षक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। यावेळेस या शिक्षकांना अडवणं खरं तर सर्व पोलिसांना अवघड झालं असल्याचं बघायला मिळालेलं आहे, कारण आक्रमक झालेले हे शिक्षक रस्त्यावर उतरले। पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे। कळंबमध्ये हत्या झालेल्या महिलेवरून अंजुली दमानिया यांनी मोठा गौप्यस्फोट केला। मृत महिला खंडणीसाठी कुप्रसिद्ध होती, अनैतिक संबंधांचे आरोप करण्यासाठी या महिलेचा वापर करण्यात आला असा आरोप जो आहे तो अंजुली दमानिया यांनी केलेला आहे। अंजुली दमानिया यांच्या दाव्यावर खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली। माझ्या विरोधात जे प्रकार करायचे ते त्यांनी केले, त्यावरती मला काही बोलायचं नाही, ही प्रतिक्रिया बजरंग सोनवणे यांनी दिली आहे। खोक्या प्रकरणावरून टीपी मुंडेंनी सुरेश धस यांना लक्ष केलं। खोके असे असतील तर खोके थांबावेत, अशी गुंडगिरी कशासाठी हा सवाल टीपी मुंडेंनी धसांना विचारला। सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदेंनी देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली आहे। यावेळेस देशमुख कुटुंबाची काळजी होती म्हणून आज मी त्यांची भेट घेतली, अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली। देशमुख कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्यावा ही मागणी देखील सयाजी शिंदे यांनी केली आहे। बीड जेल प्रशासनाला वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची होती म्हणून काही लोक अडचण ठरत असल्यानं महादेव गित्ते आणि काही लोकांना दुसऱ्या जेलमध्ये पाठवलं नाही ना, हा सवाल बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनी केला। खंडणीमधील आरोपीला चांगल्या सुविधा देण्यासाठी हे सुरू नाही ना, हा प्रश्न देखील सोनवणेंनी उपस्थित केला। सरपंच देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपींना फाशी द्या ही मागणी जरांगे पाटलांनी केली। तर आरोप गँगवरती करून एकमेकांवरती संपवतील असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे।
वक्फ सुधारणा विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं. संसदेत विधेयक आणलं जाणार आहे, बघूया ठाकरे सेना बाळासाहेबांचे विचार राखणार का, हा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. महायुती सरकारवर आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला. महायुती सरकार हे एप्रिल फुल सरकार आहे, दिलेली आश्वासनं त्यांनी पाळली नाही असा आरोप त्यांनी केलाय. लाडकीला 2100 दिले नाही, कर्जमाफी केलेली नाही, अनेक योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे. भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी आता संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला असल्याचं बघायला मिळालं. त्यांनी संजय राऊतांचा उल्लेख पोपट असा केला. उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी पाळलेल्या पोपटानं भाकड भविष्य सांगायला सुरुवात केली असं त्या म्हणाल्या. माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याबद्दल आमदार शिवाजी कर्डिलेंनी मोठं विधान केलं. सुजय विखे पाटलांना राज्यसभेवर पाठवणार आहोत असं कर्डिले म्हणाले. ते राज्यात आले तर आमचे मंत्रिपद अडचणीत येईल असंही ते बोललेत. शेतकऱ्यांची भूमाफियांकडून फसवणूक झाल्याचा आरोप अंजली दमाने यांनी केला. त्यानंतर या प्रकरणाची दखल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली. मंत्रालयात यावर बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. दमानिया यांना देखील बैठकीसाठी आमंत्रण आहे. महसूल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानंतर एक मोठी बातमी आहे. वक्फ दुरुस्ती विधेयक आज लोकसभेमध्ये सादर होणार आहे. बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालंय. भाजप, शिवसेना आणि ठाकरे गटानं आपल्या सर्व खासदारांना लोकसभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला. या विधेयकावर सभागृहात सुमारे 8 तास चर्चा होणार आहे. नंतर केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू जे आहे त्यांनी उत्तर देणार असल्याचं सांगितलं. विधेयक मंजुरीसाठी मतदान घेतलं जाण्याची देखील शक्यता असल्याचं त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. यावेळेस एकंदरीत आपण जर बघितलं सभागृहात 8 तासांची खडाजंगी होणार आहे. तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर वक्फ सुधारणा विधेयकासाठी शिंदे सेनेने सर्व खासदारांना हिंदीमधून व्हीप बजावलेला आहे. त्यावरून मनसेने शिंदे गटाला डिवचलंय. मनसे प्रवक्ते हेमंत कुमार कांबळेंनी ट्विट करत निशाणा सुद्धा साधलेला आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणून मिरवणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेने आपल्या खासदारांसाठी हिंदी भाषेत व्हीप काढून मराठी भाषेसोबत का प्रतारणा केली असावी असा सवाल मनसेने या दरम्यान उपस्थित केलेला आहे. बातमी अतिशय महत्त्वाची आहे. खरं तर मनसेने यावर आक्षेप घेतला असल्याचं एकंदरीत बघायला मिळत आहे. मराठीसोबत प्रतारणा नेमकी कशासाठी हा सवाल या दरम्यान उपस्थित करण्यात आलेला आहे. आज संसदेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडलं जाणार आहे आणि या विधेयकाला ठाकरेंची शिवसेना विरोध करणार असल्याची माहिती सुद्धा मिळते. ठाकरे गट इंडिया आघाडीसोबत राहणार असल्याचं कळत आहे. इंडिया आघाडीच्या काल झालेल्या बैठकीमध्ये विरोधी पक्षाचे सर्व खासदार या विधेयकाला विरोध करणार अशी देखील माहिती सध्या मिळते. एकंदरीत आपण जर बघितलं तर ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडीसोबत असल्याचं सध्या बोललं जात आहे. तर आज खरं तर हे विधेयक तर मांडलं जाणार, मात्र यावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे, विरोध होण्याची शक्यता आहे, सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याचीही शक्यता आहे. या संदर्भातला अपडेट जाणून घेणार आहोत. पुढे इतरही बातम्या वेगवान स्वरूपात. कुणाल कामराच्या शोमध्ये प्रेक्षकांची देखील चौकशी केली जाणार आहे. खार पोलीस प्रेक्षकांचे जबाब नोंदवणार आहे. कुणाल कामराच्या विवादित व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या प्रेक्षकांची ओळख पटवून त्यांना समन्स बजावले जाणार आहेत. कॉमेडियन कुणाल कामराला चाहत्यांकडून भरभरून मदत मिळालेली आहे. कामराच्या युट्यूबवरील अधिकृत पेजवर पैशांचा पाऊसच पडताना दिसतोय. आतापर्यंत जवळपास 5 कोटींची मदत जी आहे ती करण्यात आलेली आहे. तर कायदेशीर लढाई लढण्यासाठी चाहत्यांनी पैशांची मदत केली आहे. भिवंडी पालिकेकडून प्लास्टिक विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू आहे. सार्वजनिक रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात अशा पिशव्यांचा खच दिसतोय. वारंवार जनजागृती करून परिस्थिती बदलत नाहीये, त्यामुळे अधिक कडक कारवाईची मागणी केली जाते. मीरा भाईंदर पालिकेने गेल्या आर्थिक वर्षी मालमत्ता कराची विक्रमी वसुली केली. सुमारे 281 कोटींच्या कर वसुलीचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलं. त्यापैकी प्रशासनानं 241 कोटींची वसुली केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 48 कोटींचा कर जास्त वसूल करण्यात आला. कल्याण डोंबिवलीमध्ये गृहनिर्माण प्रकल्प नेहमीच तेजीत राहिले, मात्र आता व्यवसायात काहीशी मंदी येण्याची शक्यता आहे. रेडी हेक्टरच्या दरात वाढ केल्यानं ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे. घरांच्या किमतीमध्ये 2 ते 2.5 लाखांची भर पडल्यानं कल्याण डोंबिवलीमध्ये घर घेताना ग्राहकांना विचार करावा लागणार आहे.
रेकनरच्या दरात वाढ करण्यात आलेली आहे. त्याचा सर्वात जास्त फटका ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरकरांना बसणार आहे. घर खरेदी विक्री व्यवहार महागणारे, नोंदणी आणि मुद्रांक शुल्कात वाढ होणार आहे. उल्हासनगरमध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात बांधकामं वाढल्यानं त्याचा फटकाही बसणार आहे. अंबरनाथ पालिकेने सरत्या वर्षात मालमत्ता कराची तब्बल 97% वसुली केली. मागील थकबाकीपैकी 50% वसुली करण्यात आली. यासाठी कर अधिकारी नरेंद्र संखेंच्या नेतृत्वाखाली मागील 3 महिने अविरतपणे कर विभागाचे कर्मचारी काम करत होते. वाशी पालिकेने पहिल्यांदा उच्चांकी कर वसुलीचं उद्दिष्ट पार केलं. 13 कोटी 10 लाख रुपये कर वसुली झाली. यामध्ये प्रामुख्यानं पाणी कराचे 2 कोटी रुपये सुद्धा जमा झाले. मागील 2 महिन्यांपासून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मोठी मोहीम राबवली आहे. रस्त्यावर उतरून कर वसुलीसाठी मोठे प्रयत्न केलेले आहेत. काश्मीरला पहिली वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिल रोजी कटरा येथून वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली. जम्मू कटरा श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस सुरुवातीला कटराहून चालवली जाणार आहे, कारण जम्मू रेल्वे स्थानकाचे सध्याचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. महाड परिवहन आगाराला 5 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आणखी 40 नव्या बसेस उपलब्ध करून देण्यात येतील. 4 ते 5 वर्षांपासून रखडलेले महाडच्या नव्या स्थानकाचे काम सध्या वेगात सुरू आहे. साधारणतः मे पर्यंत नव्या स्थानकातून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असं मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट केलं आहे. नागपूर हिंसाचारातील आरोपी मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा नेता हमीद इंजिनियरच्या नियमित जामीन अर्जावर सायबर पोलिसांनी आक्षेप घेतला. त्यामुळे आता आज 2 एप्रिलला न्यायालयाने तपास अधिकाऱ्याला केस डायरी घेऊन हजर राहण्यास सांगितलं. हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानच्या जामीन अर्जावर 8 एप्रिलला सुनावणी होणार आहे. कुख्यात गुंड टिपू पठाणचा टोळक्यासोबत नोटा उधळत नाचतानाचा व्हिडिओ समोर आला. टिपू पठाण पुण्यातील सय्यदनगर परिसरामध्ये राहणारा कुख्यात गुंड आहे. पठाणवर खुनाचा प्रयत्न, खंडणी, जमीन बळकावण्याचे गुन्हे दाखल आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मुलानं जीवघेणी स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आला. आदित्य राज याने सातारा कोल्हापूर रोडवर जीवघेणी स्टंटबाजी करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. स्वतःसोबत इतर लोकांच्या जीवाला धोका निर्माण केल्याचा आरोपही केला जातोय. शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला. त्यामुळे प्रशांत कोरटकरचा मुक्काम न्यायालयीन कोठडीमध्ये असणार आहे. कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचे जामिनासाठी अर्ज बघायला मिळत आहेत. पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडीच्या जामिनासाठी अर्ज दाखल झाला. चार्जशीट दाखल होण्यापूर्वी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला. या प्रकरणी 2 ते 3 दिवसांमध्ये सुनावणी होणार असल्याची माहिती आरोपीच्या वकिलांनी दिली. औरंगजेबाच्या कबरीच्या वादात मनसेने उडी घेतली आहे. औरंगजेबाची कबरीवरील सजावट काढून घ्यावी आणि त्यावरती चादर चढवणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, ही मागणी मनसेने केली आहे. मोठी बातमी आहे, कारण वक्फ सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर आज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र या 3 राज्यांमध्ये हा अलर्ट असणार आहे. अनेक ठिकाणी पोलिसांकडून ड्रोनद्वारे लक्ष ठेवलं जातंय. संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात येणार आहे. वक्फ विधेयकासंदर्भात आता मोठी खबरदारी घेतली जात असल्याचं आपण पाहतोय. केंद्र सरकारची भूमिका जी आहे ती वक्फ विधेयकासंदर्भात वेगळी आहे, मात्र त्याला इंडिया आघाडीचा अर्थातच विरोधकांचा विरोध होत असल्याचं आपण पाहतोय. त्यामुळे एकंदरीत कुठलाच अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी काळजी घेतली जाते, खबरदारी घेतली जाते.
तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचं वक्फ सुधारणा विधेयक याला पाठिंबा दिसतोय। पक्षाच्या वतीने खासदार श्रीकांत शिंदे लोकसभेमध्ये बोलणार आहे। आपण जर बघितलं तर लोकसभेमध्ये आज हे विधेयक मांडलं जाणार आहे आणि याला मात्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं पाठिंबा दिलेला आहे। वक्फ सुधारणा विधेयक जे आहे ते योग्यच आहे असं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं म्हणणं आहे। तर लोकसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाच्या चर्चेसाठी एनडीएला 4 तास 40 मिनिटांचा वेळ आहे। एनडीए मधील मित्रपक्षांना चर्चेसाठी केवळ 40 मिनिटांचा वेळ आहे। 4 तास सभागृहामध्ये भाजपचेच खासदार बोलणार आहे। भाजपचे 7 खासदार लोकसभेमध्ये बोलतील। जगदंबिका पाल, तेजस्वी सूर्या, अनुराग ठाकूर, निशिकांत दुबे लोकसभेमध्ये बोलणार आहेत। भाजपचे महत्त्वाचे चेहरे, महत्त्वाचे खासदार आज लोकसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक मांडतील।